तर राहुल गांधींच्या आरोपांना भाजपनं सडेतोड उत्तर दिलेलं आहे। पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर या असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। तर राहुल गांधींनी सत्य मांडलं, दम असेल तर खुलासा करा असं आवाहन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलं। पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही। खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या 31 सीट त्यांना मिळाल्या, 31 लोकसभा त्यांना मिळाल्या, 17 आम्हाला मिळाल्या। त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे। देशाचे मुख्य न्यायाधीशांना वगळून निवड करताना मुख्य निवडणूक आयुक्ताची कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही समावेश करता, तिथेही फेअर निवड होत नाही। म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बेईमानी करायची होती आणि ते तुम्ही करून निवडणूक जिंकलात। हे जे काही मांडले राहुलजींनी हे सत्य मानलं आहे। याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा।